चला उपस्थितांचं करूया आपण स्वागत पुन्हा एकदा। या स्पर्धेमध्ये पाहतोय नियती स्पोर्ट आयोजित आर ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय माननीय श्री वासुशेठ भोईर अध्यक्ष नियती स्पोर्टचे यांच्या वतीने संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य स्पर्धा सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला। टीम श्री दत्त नौपाडा संघाची ओपनिंग प्लेयर जोडी पहा मिळतो आपल्याला विजय राणा आणि सँडी। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न हलकासा अपील लेग बी 4 LBW आणि फलंदाज पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागलाय टीम श्री दत्त नौपाडा टीमला। विजयच्या स्वरूपामध्ये पहिला मोठा धक्का लागलाय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का? येथे सुद्धा पहिल्या बॉलवरती विकेट आली। गोलंदाज अमोल पाटीलला बादोय। चला याच दरम्यान मंचावरती सातत्याने आगमन होत असताना पहा मिळतोय लागोपाठ 3 षटकारांसाठी किरण मडवी आणि संदेश भोपे यांच्या वतीने 3000 रुपये आहेत। मात्र येथे पहिल्याच बॉलवरती चौकार आणि खातं खुलं करत असताना गणेश कोळीच्या बॅट मधून शानदार चौकार। श्री ग्रुप कोली चे सर्व मेंबर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण स्वागत। पहिलं षटक ओ चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चौकारानंतर डॉट बॉल पहा मिळतोय। मंचावरती बरीचशी मंडळी उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत। त्याचबरोबर चिंचपाडा 40+ एक लेजेंड खेळाडू राजा केणी उर्फ चाचू हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत। ओ हुक केलाय बॉलला, बॉल हवेत आहे, झेल पकडलाय, ब्रिलियंट कार्बन कमाल झेल, फलंदाज बाद, दुसरा धक्का। चला 2 खेळाडू बाद झाल्यात। न्यू बॅटर मैदानामध्ये हर्ष भगत आलाय। हर्ष आल्यात आता। ओ फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, झेल 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 ड्रॉप। 3 अटेम्प्ट मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला, अखेरकार झेल हातातून खाली पडला। प्रथमेश होते आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा मिळाल्यात नौपाडा टीमला। एजंट एकन
बॅटर गॉन. तिसरा धक्का पहिल्या ओव्हर मध्ये. कोपर संघ अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आज मात्र सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर या नावाने संघ खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 3 खेळाडू बाद केल्यात. संदेश भगतला लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपये श्रीकांत भोपे आणि किरण मडवी यांच्या वतीने. तर ग्रामपंचायत सदस्य मिथुनजी पाटील कोपरचे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती यावं. प्रितेश पाटील दुसरे षटक. कोपर संघ जास्त वेळ नका घेऊ. तुम्हाला सुद्धा वेळ दिलाय अंपायर्सने सांगितलंय. त्यामुळे अंपायर्स आपण सुद्धा त्यांना वारंवार पुश करा. पुश करो खुश करो. संदेश भगत मैदानावरती आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे. त्याच्यासाठी सुद्धा मात्र इथे गरज आहे टीमला. आता पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डॉट. दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. 4-4 षटकांची मॅच. हुक करण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप वाईड बॉल. तर ग्रामपंचायत सदस्य मिथुनजी पाटील कोपर आपण यावं. त्याचबरोबर प्रमोदजी घरत ओरचे ओवळे उद्योगपती आणि त्याचबरोबर किरणजी पवार कोपर परफेक्ट जेंट्स अँड किड्स क्लॉथ सेंटरचे माग आपण सुद्धा यावं मंचावरती. तर निश्चित ही स्पर्धा पाहतोय आपण नियती स्पोर्ट आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते त्या वासुशेठ भोईर यांच्या कन्या आपल्यातून आता रजा घेतात. निश्चित सातत्याने पाहिलं त्यानं मंचावरती. दी बेस्ट ऑफ लक. कारण तिच्याच नावाने आज हा सर्व तामझाम पाहायला मिळतो आपल्याला. कॅमेरा चला आपल्याला पाहायला मिळतोय वासुशेठ यांची सुकन्या नियती. षटकार आलाय. यस एक मिनिट. श्री ग्रुप कोहलीचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आल्यात. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. या दरम्यान वडगर ग्रामपंचायतीचे सदस्य तुषार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपला. एज लागतोय आणि बॅटर बाद. चाललाय या नियती स्पोर्ट अर्थातच वासुशेठ भोईर यांची सुकन्या नियती हिला आपण स्क्रीनवरती पाहू शकता. ते आपल्यातून रजा घेत असताना आज तिच्याच नावाने सर्व काही कारोबार वासुशेठ यांचा चालतो. चला एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्यात. चला न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. प्रतीक भगत. तर संघ थोडासा अडचणीला सामोरे जात असताना
श्री दत्त नौपाडा संघ पाहतो एका पाठोपाठ एक धक्के लागल्यात. हो रिव्हर्स खेळाचा प्रयत्न, चेंडू गेला डॉट आणि ते षटक समाप्त होते. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये धाबा आहेत त्या फक्त 14. आणि निश्चितच मी मगाशी सुद्धा सांगितलं की उद्या सर्वांच्या लक्षात राहील अशी तारीख आहे, कारण म्हणतात की जगात तारीख बारी 19 फेब्रुवारी आणि उद्या मात्र शिवजयंती आहे आणि गावोगाव नाक्या नाक्यावरती चौका चौकात मात्र कार्यक्रमांचं आयोजन आणि त्यातल्या त्यात श्री ग्रुप कोली ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ कोली कोपर यांच्या वतीने शिवजयंतीचा उत्साह मोठ्या ठाटा आणि माटामध्ये उद्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी या गावामध्ये आपला राजा आपला माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या प्रत्येक गावामध्ये साजरी केली जाईल आणि त्याचबरोबर कोली कोपर मध्ये सुद्धा ही शिवजयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. कार्यक्रम मात्र सकाळपासूनच असतील. त्याचबरोबर सकाळी 10 ते 12च्या दरम्यान भव्य मिरवणूक ही निघणार आहे. त्याच नंतर रात्री 8:30 ते 11 वाजता जॉनी राऊत यांचा हास्य सम्राट हा कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहता येईल, कारण ज्या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम तुमच्या आमच्या भेटीला उद्या येणार आहे. या श्री ग्रुप कोली व ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीचा उत्साह उद्या याला विसरू नका. आपण कोली गावामध्ये ठिकाण असेल श्री लक्ष्मीनारायण मंदिर मैदान R3 कोली आणि त्याचबरोबर निमंत्रक व आयोजक श्री ग्रुप कोली व ग्रामस्थ मंडळ कोली यांच्या वतीने शिवजयंतीचा उद्या कार्यक्रम होणार आहे. 1 मोर डॉट नाही या तिसरे षटक पहा मिळतो. धाबाच नाही आहेत करता थोडीशी कुठे का होईना धाबा थांबल्यात. मागच्या ओव्हर मध्ये एक षटकार आला त्यानंतर आता धाबा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट. सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर संघ प्रथम बॉलिंग करत असताना चांगली सध्याच्या स्थितीला गोलंदाजी झाली आहे. एका मागोमाग एक धक्के दिल्या त्या टीमला आणि आता चांगल्या स्थितीत आहे. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर असताना 1 मोर डॉट नाहीये. फलंदाज येते बाद झाल्यात. डॉट चेंडू आला, फलंदाज बाद आणि धक्का लागलाय. 6वा धावसंख्या स्कोरबोर्ड वरती फक्त धावा 15 आहेत. तर याच दरम्यान सन्माननीय राहुल शेठ भोईर यांचं आगमन झालंय. शेतकरी कामगार पक्षाचे एक कणखर नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ते राहुल शेठ भोईर नाईक राहुल शेठ नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठ पूर्णपणे भरून गेलेलं आहे. या व्यासपीठावरती पाहतोय ओ रिव्हर्स कॅट आणि चेंडू गॅप मधून चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर पहा मिळतोय. बऱ्याच उशिराने हा चौकार पाहतोय आपण. टीम नौपाडा संघाच्या बाजूने हा चौकार पाहायला मिळाला आणि खरं तर आता जर पाहिलं तर येथे धावांना सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा आल्या ते आता 4 आणि एकूण 19 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसरे षटक ओ पुन्हा एकदा एक्स्ट्रा मिसअंडरस्टँडिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षय पाटील या गोलंदाजाची आज मात्र त्याचा आनंदाचा क्षण आहे.
आनंदाचा दिवस आहे, कारण त्याला पुत्ररत्नाचा लाभ झालाय. अक्षय पाटील हार्दिक हार्दिक अभिनंदन आपला, कारण पुत्रप्राप्तीचा लाभ झाला आणि आज सुंदर गोलंदाजी सुद्धा त्याच्या वतीने झेल टिपला आणि इकॉनॉमिकल षटक हाताळलं. आजचा दिवस त्याचा आनंदाचा आहे. पुन्हा एकदा त्याला आयोजन कमिटीच्या वतीने शुभेच्छा. तर या दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बलिरामजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याबरोबर रोशनजी पाटील कोपर आणि त्याचबरोबर किरणजी पवार साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कोपर परफेक्ट जेंट्स अँड किड्स सेंटरचे मालक यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. चौथ्या षटकाला सुरुवात. डॉट बॉल. धावा जास्त नाही आहे, तत्त मात्र दुर्वेशला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण एखादा या ओव्हरमध्ये 2-4 मोठे फटके आले तर एक बॅटिंग उभं राहील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. प्रेक्षकांना मात्र आनंदी होऊन द्या. उद्याचा सोनेरी दिवस. मिलिंद पाटील यांच्या वतीने या चेंडूवरती जर गोविंदाने विकेट मिळवला तर 1000 रुपये फटका येते. चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. दामेश सिंगल. याच्यानंतर सामना असेल ओवले आणि वाजे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. फलंदाज बाद झालाय. आणखीन एक विकेट मिळाली. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी याचे नखऱ्या 11 ओवले च्या विरोधात वाजे. न्यू बॅटर मैदानामध्ये आल्यात. अनिल भगत. पूर्णपणे संघ थोडासा तरणीला पाहतोय. या ठिकाणी स्किड झाले आणि बॅटर बाद. हिट विकेट. स्टंपर पडले ते, त्यामुळे ते फलंदाज बाद. चला शेवटचा पाल अद्याप आपल्याला पाहा मिळतोय. विकेट करायचं होतं. आणखीन एक विकेट. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि धावा झाल्या त्या 4 शेवटच्या सांगतेनंतर.
21 झाल्यात. 22 ची गरज, 24 बॉल मध्ये 22 करायच्यात. स्टेज वरती या. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. मिथुन शेट यावा आपण सादरीकरण कक्षामध्ये. तेथे तुमचा सदिच्छा सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे आयोजक वासुशेठ भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या असे आपण मिथुन शेट यांचा सदिच्छा सन्मान करावा. मिथुन शेट चे शुभ असे आपण टॉस करतोय. त्यांना विनंती करेन की दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मंगलमूर्ती वाजे च्या विरोधात नखऱ्या 11 ओवले. चला कोहलीचे जावई आहेत का? यस. चला आता हेडाचा कॉल आहे. टेल आलाय. फिल्डिंग ओके. नखरे 11 ओले संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग. चला या आपण जावयांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. यस. मंगलमूर्ती वाजे सिंगाचे कॅप्टन आज पंकज अडगाणे उपस्थित आहेत. त्यांचा आपण आयोजकांच्या वतीने सदिच्छा सन्मान करतोय. मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख देऊन त्यांचा सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. चला आता ग्रुप श्री ग्रुप यावं आपण सर्व ग्रुपचे मेंबर्स. या स्पर्धेचे आयोजक वासुशेठ भोईर यांच्या शुभ असे आपण त्यांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी. स्पर्धा पाहतोय नियती स्पोर्ट आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि या श्री ग्रुपचा निश्चित खूप मोठं सहकार्य राहिलंय. चला सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मोलाचं सहकार्य वासुशेठ यांना मिळालंय आणि त्यांचाच सदिच्छा सन्मान या ठिकाणी होत असताना चला आज खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस आणि वाढदिवस आहे आमच्या भावेशचा. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला त्यांना शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. त्यांची उत्तरोत्तरी प्रगती हो. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सन्माननीय राहुल शेठ यांचा आपण सन्मान करूया. राहुल शेठ यांना विनंती करेन की आपण यावा. आपला सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सामना सुरू झालाय. फक्त धाबा बनवायचे आहेत. ते त्यांना 22 मिलिंद पाटील यांच्याकडून गोविंदा पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज आहे.
हा मिलिंद पाटील यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांनी स्वतःच्या भावासाठी आज मात्र कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज 500. फटका येते सुद्धा चांगला आहे. इनसाइड आउट खेळत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो शानदार चौकार. बॉलर हो फटका येते सुद्धा चांगला गॅप मध्ये बीजे होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चौकार. गुड शॉट. चांगली फटकेबाजी होत असताना लेफ्टी बॅटर्स ओ वाईट यॉर्कर सुपर अतिशय चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर बॉल तर चेंडू आला डॉट. पडल्यानंतर थोडासा उचली घेतली बॉलने चेंडू व्यवस्थित निघून गेला. 2 लागोपाठ चौकार त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू वा तिचे चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न. सुरुवातीला 2 चौकार आले त्यानंतर 2 चेंडू डॉट आले आणि पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. धावा झाल्या ते एकूण 9 धावा. चला आता पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 9 धावा पाहायला मिळाल्या. 2 चौकार आले. एकूण टार्गेट होते ते मात्र 22चा. त्यामुळे आता या मॅच मध्ये आणखीन चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक होऊ शकतो. असं नाहीये शेवटी क्रिकेट आहे. जरी कमी धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा जर कमबॅक झालं तर मग सामना रफ अँड टप्पा मिळेल. त्यासाठी तुम्हाला ठराविक अंतराने विकेट घ्यावे लागतील. चला बॉलर दुरेश गोवारे आल्यात. दुसरं षटक. ओ फटका चांगला आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं. बॉल हवेत डाऊन दी बॉल फिल्डर मात्र फिल्डरने चूक केली. कॅच टिपायची होती त्यांना. अगदी बाउंड्री लाईन वरती असताना हा झेल सुटला जातोय. षटकार आलाय. 6 धावा. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं मात्र नाही आहे. चेंडू अगदी गोलंदाज पुढे सरकत असताना उचलला जातोय. तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. मगाशी मात्र षटकार पाहायला मिळाला. खरं तर क्षेत्ररक्षकाला तिथे ट्राय करणं गरजेचं होतं. एखादा झेल टिपला असा मॅच मध्ये अबाधित राहिले असते. कारण तुमच्याकडे जास्त मोठी धावसंख्या नाहीये. त्यामुळे एखाद दुसरी चूक तुम्हाला मागात पडेल. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. सुपर चौकार. डोंगर
एकाच चौर मध्ये चौकार षटकार आल्या त्यामुळे आता धाबा 19 झाल्यात. फडका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. ओ झेल स्वीकारला जातोय. बॅटर बाद. 3 धावसंख्येची गरज असताना मात्र फलंदाज बाद. चला धक्का लागला येते पहिला कोपर टीमला. कोपरगावचे आचारी सन्माननीय मारवशेठ मात्रे विनंती आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटर बाद. फलंदाज बाद. आती गाई संकटात नाही. 1 मोर विकेट डाऊन. रायगड जिल्ह्याची तिसरा गोलंदाज चा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ ओवले आणि वाजे आपण रेडी राहायचंय. दोन संघांमध्ये सामना होईल. ओ बाउन्सर अत्यंत चांगला बाउन्सर पहा मिळतो आपल्याला. ओ फटका चांगला आहे.